PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. आमदार शालिनी एक संघर्ष भाग 13. लेखिका प्राची सोळे. काय झाले? का धावत गेलीस? दिग्विजय तिच्याकडे विचित्रपणे बघत बोलला. काही नाही, असं वाटलं बाबा आले. शालिनी काहीतरी बोलून गेली. तिने पायांचा जातानाचा आवाज स्पष्ट ऐकला होता, हे मात्र सांगणे टाळले. कथा पुढे सुरू. काशीनाथ आणि कापसे सकाळची न्याहारी उरकून आडगावला जाण्यास निघाले. यावेळी ही बायजा येण्यासाठी मागे लागली. पण नंतरच्या खेपेला तुला जरूर घेऊन जाईन, काशीनाथने आश्वासन दिले. तिला नेता आले असते, पण तो ज्या कामासाठी जातोय ते बायजाला समजू नये ही इच्छा होती. काशीनाथ आला तेव्हा जगताप कुटुंब बाहेर दिवाणखान्यात बसून बोलत होते. दिग्विजय, शालिनीही होते. वडिलांना आलेला पाहून शालिनी सुखावली. ती पटकन त्याला सामोरे गेली. बाबा या. आई नाही आली? तिने विचारले. येणार होती, पर राच्याला पाय लचकला तिचा. थोडा सुजला हाय, तेव्हा म्हटलं नको येऊस, परत घेऊन येईन. काशीनाथने थाप मारली. बाबा, आईला जास्त लागलं नाहीये ना? शालिनीने काळजीने विचारले. नाही ग, मलम केले, एकदम बरी हाय. जावे बापू, बरं वाटतंय नवं आता? काशीनाथने पुढे होत दिग्विजयला विचारले. बाबा या, बसा, मी एकदम ठीक आहे. सोफ्याकडे हात करत दिग्वी बोलला. तोपर्यंत नोकराने दोघांना पाणी आणि चहा आणून दिला. काशीनाथराव, जावयाशी आणि लेकीशी गप्पा करा, म्या खोलीत जाते, मा बोलली. वय वय, तुम्ही आराम करा. मा निघून गेली. यशोमती, दिग्विजय, शालिनी आणि काशीनाथ कापसे तिथे बोलत राहिली. शालिनीचे बाबा, तुम्ही आता जेवून जायचं, मी स्वयंपाकाचं बघते. शालिनी, बाबांना तुमच्या रूममध्ये घेऊन जा, बोलत बसा, मी बोलावेन मग. यशोमती बोलली व आत निघून गेली. ही आयती संधी काशीनाथला मिळाली. त्याला शालिनीला सगळं काही सांगायचे होते. चला, आपण आमच्या खोलीत बसूया, दिग्विजय उठत बोलला. चौघे त्यांच्या रूममध्ये आले आणि सारे सोफ्यावर बसले. पोरी, तुला काहीतरी दावायचं आहे आणि सांगायचं बी आहे. जराही वेळ न घालवता काशीनाथ बोलला. बोलताना त्याच्या नजरेत चलबिचल होती. जणू हे दिग्विजयला माहिती आहे की नाही, आणि त्याला नाही आवडलं तर त्याची नाराजी ओढवेल. बाबा, मी यांना थोडं सांगितलं आहे. तुम्ही फार्म हाऊसला गेला होता, तुम्हाला जे सांगायचं आहे ते बोला. शालिनीने त्याच्या मनावरचं ओझं हलकं केले. काशीनाथने तिथे गेल्यावर तो छोटा मुलगा भेटला. त्याने जी माहिती दिली ती सविस्तर सांगितली. हे ऐकताना शालिनीने, दिग्वीने एकदाही टोकलं नाही. काशीनाथने कोटाच्या खिशात हात घातला व ते मळलेलं चौकोनी कार्ड काढून दिले. पोरी, हे त्या लहान पोरानं दिलं बघ. तो राक्षस होता ना, ज्यानं जावई बापूंना गोळी घातली, त्याच्या खिशातून खाली पडलं, ते त्या पोरानं उचललं. हे बघ काय आहे ते. काशीनाथनं ते कार्ड शालिनीच्या हातात देत म्हटले. शालिनीने ते कार्ड हातात घेतले. मातीने ते मळलं होतं. त्यावर इंग्रजी अक्षरे होती. तिने हाताने मातीचा लाल रंग वर वर साफ केला आणि निरखून ती अक्षरं वाचू लागली. YM कन्स्ट्रक्शन. खूप प्रयत्न करून तिने ती अक्षरं वाचली. त्या अक्षराच्या वर कसला तरी लोगो होता, पण कुठलाही ॲड्रेस किंवा फोन नंबर नव्हता. फक्त एवढंच लिहिले होते. तिने ते नाव जोरात वाचले व कार्ड दिग्विजयच्या हातात दिले. कोण असेल हा? तुमच्या ऐकण्यात आहे का? शालिनीने दिग्वीला विचारले. नाही ग, या इनिशियलचं कोण लक्षात येत नाहीये. हां, पण एक व्यक्ती कदाचित हे सांगू शकेल. दिग्विजय कार्डकडे बघत बोलला. कोण? शालिनीने विचारले. तात्या, तेच सांगतील हा कोण आहे. होय, जावई बापू, तात्यासाहेबांसनी विचारा, तेच सांगतील. आणि हा जो कोण हाय तो सापडायलाच हवा, जब्बर शिक्षा मिळायला हवी, काशीनाथ रागाने बोलला. बाबा आणि कापसे काका,
तुम्ही खूप मोठी मदत केलीत, तेही एवढ्या लांब जाऊन महत्त्वाचा पुरावा घेऊन आलात. तुमचे आभार मानू तेवढे कमी आहेत. याला नक्कीच शोधून काढू आणि कायद्याने शिक्षाही होईल, दिग्विजय बोलला. शालिनी, हे कार्ड व्यवस्थित ठेव. तात्यांशी लवकरात लवकर बोलायला हवं. दार वाजले तसं शालिनीने दार उघडले. दारात यशोमती उभी होती. चला सगळ्यांनी जेवायला, ती बोलली. डायनिंग टेबलवर सारे होते. समर माजळ बसला होता. सुभानराव आणि उर्मिला नव्हते, ते मग जेवणार होते. तात्या, जेवण झाल्यावर काही काम आहे का तुम्हाला? दिग्वीने विचारले. नाही, आता लगेच नाही. का ते? तुमच्याशी बोलायचं होतं थोडं. असं? मग बोल की. आता नाही, जेवल्यावर तुमच्या खोलीत बोलू, चालेल का? न चालाय काय झालं, जाऊ की? तात्या बोलले. तो विषय तेवढ्यावरच थांबला. जेवण झाल्यावर थोडं बोलून काशीनाथ व कापसेने त्यांचा निरोप घेतला. आता परत येईन तेव्हा बायजाला आणतो, तो बोलला व निघाला. तात्या सोफ्यावर बसले तर दिग्विजय त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसला. शालिनी उभी होती. सुर्वे बाजूला उभे होते. सुनबाई बस. सुर्वे, तुम्ही बी बसा, तात्या बोलले. हां, बोल दिग्वी. दिग्विजयने तात्यांना काशीनाथने सांगितलेलं सगळं व्यवस्थित सांगितले. ते ऐकताना तात्यांचा मेंदू रागाने तापत होता. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. च्या मारी, कोण तो हलकट आहे? त्याला आम्ही लवकरच हुडकून काढू आणि एकदा घावला की कायमची अद्दल घडवितो, तात्या चवताळून बोलले. तात्या, हे कार्ड बघा. हे त्या मारेकराच्या खिशातून पडले. त्या छोट्या मुलाने उचलले. यावर YM कन्स्ट्रक्शन असं लिहिले. बाकी काही नाही. तुम्हाला कोणी या नावाचं आठवतंय का? दिग्विजयने ते कार्ड तात्यांच्या हातात दिले. तात्यांनी ते कार्ड उलटं सुलटं करून पाहिले. त्यांना अक्षर वाचायची काही गरज नव्हती. त्या अक्षराकडे बघण्यापेक्षा ती अक्षरं मेंदूत साठवून ती आठवण्याचा प्रयत्न करत होते. 10वीपर्यंत शिक्षण झाल्यामुळे कुठला इंग्रजी शब्द मराठीत येतो हे त्यांना माहीत होते. अचानक घबाड सापडावं तसं त्यांच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले. कसं विसरलो आम्ही? आणि आमचा संशय त्यावर होताच. आता काय तो आमच्या हातून निसटत नाही. तात्या पटकन मांडीवर हात मारत बोलले. कोण आहे तो तात्या, आणि त्याचं वैर का आहे? दिग्विजयने विचारले. वय सांगतो. वाय म्हणजे मराठीतला य आणि य म्हणजे यश. यम एम चा यम करून त्यांनी यमालाच बोलवले, म्हणजे मराठे. म्या बरोबर बोललो ना सुर्वे? त्यांनी सुर्वेकडे बघत पडले. होय साहेब, ह्या अक्षरांनी हेच नाव जुळतंय आणि ते बांधकाम क्षेत्रात आहेत, सुर्वे बोलले. मकरंद मराठे हा या यश मराठेचा बाप. आपल्या इथल्या 5 गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाचं कॉन्ट्रॅक्ट ह्याच्या बापाच्या कंपनीला मिळालं. पर कामाचा समदा माल खालच्या दर्जाचा वापरला अशी बोंब झाली. त्यात पुलाचा बांधलेला एक खांब कोसळला आणि ह्याच्यावर कारवाई झाली. आम्ही मकरंद मराठेच्या बरोबर होतो. तो सच्चा माणूस होता. त्याला बोललो बी, आम्ही काय तर करतो, पण कारवाई सामोरं जा, मग बाहेर काढतो. पर हा निघाला एकदम सच्चाईला आणि अब्रूला घाबरणारा. गेला घरला आणि घेतला गळफास, मेला. आम्ही काय करावं? हा यश त्याचाच मुलगा. ह्याला बी भेटायला गेलतो. फोन केले, पर बेनं ना भेटलं ना बोललो. आम्ही मग नाच सोडून दिला. तर आता बापाच्या मृत्यूचा बदला आमच्याकडून घेतो. वा र, असं कसं होऊन देऊ? तात्या, त्याला पोलिसात देऊ, ते करतील अरेस्ट त्याला, दिग्विजय बोलला. नाही लेका, पोलीस नाही तर त्याचा निवाडा आम्ही करणार. का म्हणून त्यो आमच्या पोरांच्या वाटीला गेला, जीवे मारण्याचा घाट घातला. अरे हाड, त्याला ह्यो तात्यासाहेब बघणार. तात्या डोळे गर गर फिरवत बोलले. सुर्वे, ह्याला उचलायला बघा. सुर्वे, ह्याला उचलायचं बघा. कुठं न्यायचं तुम्हाला माहिती आहे.
होय साहेब, होईल काम, सुर्वे बोलले. शाब्बास सुनबाई, तुला आमच्याकडून बक्षिशी जाहीर केली. काय हवं ते माग. सोनं नाणं पैसा अडका हवा तेवढा दिला. जे पोलीस करू शकले नाही ते तू करून दावलंस. तात्या शालिनीकडे बघत खुश होत म्हणाले. तात्या, त्या यशला उचलून कुठे नेणार आहात? त्याने खरंच हे केलंय का? आणि केलं असेल तर त्याची दिशाभूल झाले तर त्याला सांगता समजवता येईल. तात्या काय करतील त्याच्याबरोबर? शालिनीचं मन वाईट विचारांनी भरून गेले. तर तिला हे चुकीचं वाटत होते, पण तिची एवढी हिंमत होत नव्हती की ती तात्यांना काही सांगेल. ती फक्त गप्प उभी होती आणि तिने कान टवकारले. तोच बुटांचा आवाज पायरव तिच्या कानाने टिपला. कोणीतरी दाराजवळ होते. काहीही विचार न करता ती दाराजवळ धावली व दार उघडले. पण तिथे कोणी नव्हते. तिचे नाक मात्र फुरफुरले. नाकात तोच धुंद स्ट्रॉंग परफ्यूमचा सुगंध दरवळला. तिचं मन धोक्याची घंटा देत होतं. कोणीतरी त्यांचं बोलणं चोरून लपून ऐकत होतं. पण कोण? आणि तिने कान टवकारले. तोच बुटांचा आवाज पायरव तिच्या कानाने टिपला. कोणीतरी दाराजवळ होते. काहीही विचार न करता ती दाराजवळ धावली व दार उघडले. पण तिथे कोणी नव्हते आणि तिचे नाक फुरफुरले. नाकात तोच धुंद स्ट्रॉंग परफ्यूमचा सुगंध दरवळला. तिचं मन धोक्याची घंटा देत होतं. कोणीतरी त्यांचं बोलणं चोरून लपून ऐकत होतं. पण कोण? काय ग, तू 2 वेळा मध्ये धावत दाराकडे गेली होतीस, काय झालं? दिग्विजयने त्यांच्या रूममध्ये आल्यावर लगेच शालिनीला विचारले. तिने आधी दार लावून घेतले. ओ मॅडम, मला कळू दे हे काय आहे. तुम्ही बसा, सांगते, शालिनी गूढपणे बोलली. दिग्विजय फक्त तिच्या तोंडाकडे बघत राहिला. जेव्हा बाबा, काका, तुम्ही आणि मी आपल्या रूममध्ये बोलत होतो ना, तेव्हा मला जाणवले की कोणीतरी आपलं बोलणं ऐकते. बुटांचा आवाज आला आणि थांबला. मी बघायला गेली तर कोणी नव्हते, पण परफ्यूमचा एकदम स्ट्रॉंग गंध तिथे जाणवत होता. आता तात्यांच्या रूममध्ये गेलो तेव्हाही दाराच्या फटीतून सावली दिसली, म्हणून गेले बघायला तर कोणी नव्हते, पण तोच परफ्यूमचा गंध जाणवत होता. ती एकच व्यक्ती आहे एवढं मला समजले, शालिनी बोलली. काय बोलतेस? घरात इतकी माणसे आहेत, नोकर चाकर आहेत, सतत कोणी ना कोणी इकडून तिकडे ये जा करत असते. तुला वाटलं असेल तसं. दिग्विजयने तिचे बोलणे उडवून लावले. ठीक आहे, असं समजू. मग तो सेंटचा सुगंध, त्याचं काय? एकदा येईल, पण दुसऱ्यांदाही तोच कसा येईल? आणि मला हे जाणवलं अगदी आतून, मनात कुठेतरी धोका जाणवतोय, त्याचं काय? शालिनीने त्याला मुद्देसूद प्रश्न विचारले. दिग्विजय विचारात पडला. ते बोलते ते अगदी चुकीचं नाहीये. बायकांचा 6th सेन्स शाबूत आहे असं म्हणतात. त्यांना धोका लवकर जाणवतो. काय झालंय? तुम्हाला पटतंय ना? पटतंय म्हणजे विचार करतोय. तरी तू म्हणतेस तर आपल्याला सावध राहायला हवंय. शालिनी, खरं तर मी तुला प्रोटेक्ट करायला हवंय, पण तूच माझी ढाल बनून आहेस. दिग्वी तिला जवळ घेत बोलला. ती गोड हसली. तुम्ही आहात तर मी आहे, त्याच्या डोळ्यात बघत बोलली. त्याच्या डोहासारख्या शांत डोळ्यात ती हरवत चालली आणि दिग्विजय तिच्या मोहक रूपाच्या टपोऱ्या डोळ्यात विरघळत होता. पक्ष कार्यालयातून तात्यांना सारखी विचारणा होत होती. फोन येत होते. ते सुर्वेंना घ्यायला सांगत. काय सांगणार त्यांना? तात्यांचा अजून कसलाच निर्णय होत नव्हता. ज्याच्यावर हल्ला झाला त्याला इलेक्शनच्या रिंगणात उभा करायचा, म्हणजे मारेकऱ्याला आयतच कोलीत हातात द्यायचं. दिग्वीला परत मारायला? बाहेर उघड्यावर त्याला जास्त धोका होता. प्रचाराला गेल्यावर मागं पुढं सिक्युरिटी उभी राहील, पण हवेतून आलेल्या गोळीला कसं आवरायचं? नशिबानं एकदा वाचला, परत नशीब साथ देईल की नाही काय माहीत. त्या अगोदर यशला उचलायला पाहिजे. त्याचा बंदोबस्त केला की मग काय तर धोका नाही. तात्यांचं डोकं भणाणलं होतं. तोच त्यांना सुर्वेंना दिलेलं काम आठवलं. सुर्वे, तू यश उचलला का? साहेब, त्याच्या घरी त्याची आई असते, त्यामुळे घरून उचलता नाही येणार. त्याच्या ऑफिसला जाण्या येण्याच्या वेळा माहीत करून घेतल्या आहेत.
कारने तो एकटा जातो. आपल्या लोकांना त्याचा फोटो दिलाय. आज रात्री आपल्या गोडाऊनमध्ये असेल. तुम्ही भेटायला जाणार आहात? सुर्वेने माहिती दिली. अजाबात नाही. तत्पर भेटायला जाया तो काय माझा लेख आहे? गुन्हेगार हाय तो आपला. हात पाय बांधून पडून राहू दे रातभर तिथंच. त्यालाही विचार करू दे आपल्याला इथं का अन कुणी आणलं आहे. उद्याला जाऊ. समद वधून घेतो आणि काय तो व्हिडिओ बनवा म्हणजे पोलिसांना द्यायला पुरावा. तात्या रागाने बोलले. होय साहेब, तसंच होईल. आपली लोक मागावर आहेत त्याच्या. संध्याकाळी काम होईल, सुर्वे म्हणाले. सुर्वे, पक्षश्रेष्ठी आपल्या दिग्विजयला उभं कर बोलत आहेत. मला दिल्लीला बोलवत्यात. मी इथं नसताना घराकडे लक्ष कोण देईल? संग अजून हा विषय काढला नाही. ती रागवेल, नाही म्हणेल, काय करावं कळत नाही. साहेब, थोडा वेळ थांबा. आज यशला ताब्यात घेण्याचं काम होऊ दे. त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेऊ. कोण त्याला मदत करते का तेही जाणून घेऊ. तो लॉकअपमध्ये गेला की आपलं टेन्शन कमी होईल. इलेक्शन होईपर्यंत तुम्ही दिल्लीला जाऊ नका. दिग्विजयला जिंकून आणण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. एकदा तो सत्तेवर आला की तो त्याच्या पॉवरमध्ये सगळं व्यवस्थित हाताळेल. दिग्विजय तुमच्यासारखाच संयमशील समंजस आहे. तो व्यवस्थित काम करेल, सुर्वेंनी आपल्या परीने तात्यांना समजावले. सुर्वेच्या बोलण्याने तात्या थोडे का होईना शांत झाले. त्यांना सुर्वे बोललेलं पटलं. परवा फायनल निर्णय पक्षाला कळवायचा त्यांनी ठरवलं. एकदा दोनदा असं सारखं अपयश येत राहिलं तर आपल्या वडिलांना न्याय कसा द्यायचा? उगाचच खोटी शपथ घेतली का? आवेशात की जोशात? साधी एक व्यक्ती मारू शकलो नाही आणि निघालोय जगतापांचं अख्खं कुटुंब संपवायला. कधी होणार हे? आणखी 10 वर्षांनी? यश स्वतःच्या अपयशावर खूप नाराज झाला होता. त्याला स्वतःचाच राग येत होता. वंदनाने आडून आडून त्याला वेगळा विचार करायला सुचवलं. जसं की सरळ जाऊन तात्यासाहेब जगतापांशी बोल. तुझे बाबा निर्दोष होते हे त्यांना जाहीर करायला सांग. प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लाव. एकुलता एक तरुण मुलगा आपल्या हातातून जाऊ नये असे तिला वाटणे साहजिकच होते. याचा शेवट काय होईल तिलाही माहीत नव्हते. नवरा गमावला, आता मुलगा गमावण्याची तिची तयारी नव्हती. शेवटी यशची एकाकी लढत होती ही. जगताप मोठी लोक आहेत. त्यांना शह देणे यशला कठीण होते. वंदना आई होती. ती योग्यच विचार करत होती. यशला तिचं म्हणणं अजिबात पटलं नाही. आता इतकं पुढे येऊन त्याला माघार घ्यायची नव्हती. जे होईल त्याला सामोरं जायला तो तयार होता. विचार विचार आणि विचार. हात कार चालवत होते पण मेंदू ठिकाण्यावर नव्हता. नजर हटी, दुर्घटना घटी याची प्रचिती यशला आज यायची होती. रेअर मिररमध्ये त्याने 3दा 4दा नीट पाहिले असते तर कदाचित त्याला समजले असते की पाठीमागून येणारा ट्रक त्याच्या मागावर आहे. एका वळणावर जिथे जास्त गाड्यांची गर्दी नव्हती त्या ठिकाणी ट्रकने जास्त स्पीड घेतला. यशच्या कारच्या अगदी नजीक आला. यशने रेअर मिररमध्ये पाहिलं पण त्याला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ट्रकची जोरदार धडक यशच्या कारच्या डिकीला बसली. ती धडक एवढी जोरात होती की यशला कार कंट्रोल करणं केवळ अशक्य झाले. रस्त्यावर वेडीवाकडी होती रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर आदळली. चेंडू फेकावा तसा यश कारमधून बाहेर फेकला गेला. रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरला. डोक्याला मार बसला. हातापायातून रक्त येत होते. त्याच्या अंगावरचा सूट लाल रंगाचा झाला. चेहरा रक्ताने माखला. बघ्यांची एकच गर्दी झाली. ॲक्सिडेंट केस, त्यामुळे कोणी मदतीला येत नव्हते. कुठून तरी ॲम्ब्युलन्स आणि पोलीस गाडीचा सायरन वाजू लागला. दोन्ही आवाज जवळ आले आणि यश निश्चित पडून होता. साहेब, सुर्वे धावत तात्यांजवळ आला. तात्या त्यांच्या स्टडीमध्ये संध्याकाळची मैफल जमवत होते. सुर्वेंना असं आलेलं बघून त्यांना त्यांचा बाटली धरलेला हात तसाच हवेत राहिला. काय झालं? वाघोबा मागं लागल्यागत आलाव, तात्या नाराजीने बोलले. सुर्वेनेच त्यांना रिलॅक्स केले होते आणि आता सुर्वेच घाबरले होते. साहेब, एक बातमी द्यायची. बुरी की चांगली? वाईट.
सांगा काय ती पटकन. साहेब, यश मराठेचा जबर ॲक्सिडेंट झालाय. ट्रकने उडवलंय. आणि कोणी उडवले? आपल्या लोकांनी? तात्या मध्येच बोलले. नाही, ते त्याला उचलणार होते. त्यांनीच हा ॲक्सिडेंट प्रत्यक्ष पाहिलाय. खूप लागलंय म्हणे. जगण्याची काय उम्मीद? काही माहीत नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सिटी हॉस्पिटलला नेलंय. सुर्वे, तुम्ही म्हणता हे काम आपल्या लोकांचं नाही, मग कुणाचं? हा प्रश्न विचारताना तात्यांच्या डोळ्यात आश्चर्य, भीती स्पष्ट दिसत होती. सुर्वेंनाही हाच प्रश्न पडला होता. आम्ही नाही तर मग कोण? कोण आहे हा सूत्रधार? तात्यांच्या डोळ्यापुढे अंधार दाटू लागला. क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कायदेशीर कारवाई होऊ शकते. काय आहे रहस्य? यश मराठे नाही तर मग कोण? ऐकायला विसरू नका. आमदार शालिनी एक संघर्ष. लिखित प्राची सोळे. आवाज प्राची सोळे. धन्यवाद. टेक केअर.